नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय। आता आपण पाहणार आहोत आजचे पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमधील मिरची बाजार भाव आणि हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे मिरची मार्केटमध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे। आणि आपण इथल्या आज शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत, इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून काय खरी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। पण मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। काय होतं, बऱ्याचशा कंडिशनमध्ये तुम्हाला बाजारभाव माहीत करून घ्यायचे असतात, तुम्ही इकडे तिकडे विचारपूस करतात आणि तुम्हाला खोटे भाव माहीत पडतात किंवा काही ठिकाणी खरे भाव माहीत पडतात। काही वेळेस या गोष्टीचा तेच उद्देश आहे की आपल्याला व्यापाऱ्यांकडून खरे भाव माहीत पडतील। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि आपल्या काट्याचं नाव सांगा। मी दामणगाव दाढीतील रहिवासी असून माझा पिंपळगाव मंडीमध्ये काटा आहे आणि माझ्या ऋतिक ट्रेडर्स या नावानं तिथं माझा व्यापार चालतो। भगवान सकाराम बोडके। तर कोणती मिरचीची व्हरायटी? आपण ज्वेलरी घेतो, G4 घेतो, बळीराम घेतो, शिमला, पिकेटोर, म्हणजे टोटल वाहन आपण खरेदी करतो। मिरचीच घेता का अजून काही मिरची, गोबी, वाल, गवार, अशा प्रत्येक वाहन म्हणजे पिंपळगाव मंडी जे वाहन येईल ते घेतो आपण। ठीक आहे। तर आज काय राहिली मिरचीची रेंज? आज G4 चे भाव 32 रुपये सुपरचे होते, 27 मीडियम होते। त्याच्यानंतर बळीराम सुपर 28-30 रुपये होते, मीडियम 27 रुपये होते। त्याच्यानंतर शिमला सुपर 25 रुपये, मीडियम 20 रुपये। पिकेटर होती मीडियम 18, सुपर 20 रुपये। त्याच्यानंतर ज्वेलरी होती एकदम सुपर 50 रुपये, मीडियम 45 रुपये आणि जी थोडी गंटूर येते ती 42 पर्यंत होती। तर आजची आवक म्हणजे कशी आहे कालच्या मार्केटच्या तुलनेत? कालच्या मार्केटच्या तुलनेत आज आवक थोडी कमी होती। पण मग तरी पण भाव जरा कमी झालेली? भाव कमी झालेले कारण त्याच्यात काय झालेलं की माल थोड्याचा शॉर्ट होत चालले आहे। मालाची क्वालिटी सुरुवातीला जी होती ती क्वालिटी नाहीये, त्याच्यामुळे रेट थोडे कमी होत आहे। आणि एक्सपोर्ट वर याचा काय परिणाम उरला? एक्सपोर्ट मध्ये जो माल चालणारा होता तो माल मोजका येतो। पिंपळगाव मंडीची कंडिशन अशी की सारखा माल मिळत नाही, बरोबर आहे, पूर्ण मिक्स माल येतो, त्याच्यामुळे असं सेपरेट गाड्या भरायला त्रास होतो। एक्सपोर्ट साठी अशी सेपरेट गाडी लावली, शेतकऱ्याचा माल म्हणजे अर्धा सुपर असतो, काही मीडियम असतो, काही आरमार असते, त्याच्यात मग ते बाकीचे उर्वरित पोते एक्सपोर्ट जर स्पेशल केलं तर उर्वरित माल जर शेतकऱ्याचा नाही घेतला पूर्ण म्हणजे मीडियम ते जर नाही घेतला तर ते सुपर माल आपल्याला देत नाही, त्याच्यामुळे एक्सपोर्ट इथं पिंपळगाव मध्ये करायला त्रास होतो। तर सरासरी आज किती माल घेतला असेल तुम्ही? आज सरासरी माझ्या 5 गाड्या झाल्या, 5 गाड्या पिकअप आणि एक आयशर झाले। भरपूर आवक भरपूर। त्यानंतर आता शेतकऱ्यांची म्हणजे समाधानकारक आहे का याच्यामध्ये किंवा काय? शेतकरी 2 दिवसापासून कन्फ्युज आहे, कारण रेट कमी होत चालले। कारण अगोदरचे रेट एकदम जास्त होते, पण आता पाऊस आल्यामुळं जे माल ओला येत होता तर ते ओल्या माल हा मार्केट पर्यंत पोहोचत नव्हता, सडत होता, त्याच्यामुळे माझा बाजार कमी झाला। वातावरणाचा पुरेपूर्ण परिणाम झालेला आहे। तुमचा मोबाईल नंबर जर तुम्ही शेतकऱ्यांना देऊ इच्छित असेल तर देऊ शकता। संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे 98 60 45 92 89। ठीक आहे, धन्यवाद। आता आपण मित्रांनो शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। या दादा, आपला परिचय सांगा। माझं नाव अंकुश पंडित चंद्रोड, राणा जनुना, तालुका जिल्हा बुलढाणा। किती मिरची आणली तुम्ही आज? मी माझी मिरची आज 14 पोती होती। कोणती व्हरायटी होती? शार्कॉन G4। ठीक आहे। तर मग काय भाव भेटला आपल्याला? सरासरी भाव 32-28 भेटलेला। 32 म्हणजे सुपरचा भाव 32 भेटला आणि मीडियमचा 28 भेटला। ठीक आहे। तर प्लॉट चांगला आहे का आपला? प्लॉट मीडियम चांगला आहे, सुपर। दिवसेंदिवस पाण्यामुळे आता वातावरणाचा परिणाम प्रत्येक प्लॉटावर उरला, कारण की शॉर्टचा मालाचं प्रमाण वाढलं, व्हायरसचं प्रमाण वाढलं। तर हे जे भाव कमी होत चालले याच्यावर तुम्ही समाधानकारक आहे का? या भावामध्ये समाधानकारक आता याच्यावर शेतकरी समाधानकारक म्हणल्या जाणार नाही, पण शक्यतो जो माल आहे तो माल तर आपल्याला द्यावाच लागणार आहे, त्याच्यावर समाधान मानावंच लागणार थोडंफार। असं पहिला तोडा आहे का? माझा 4था तोडा आहे। 14 तोडा आहे म्हणजे खर्च वगैरे निघलेला आहे? हा, जमतेम निघलेला आहे आणि जमतेम जे आता जे चालू आहे ते बरोबर चालू, बऱ्यापैकी नफा आहे। हा, बऱ्यापैकी नफा आहे। म्हणजे 3-4 प्लॉट मध्ये हा भाव परवडतो? हा, परवडतो। ठीक आहे, धन्यवाद। अजून काही आपली प्रतिक्रिया असेल सांगायचं असेल तर? ठीक आहे। तर मित्रांनो, अशा आहे आजचे मिरची बाजार भाव व असा आहे आजचा व्हिडिओ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।